शिवाजी मेंढे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हळद पिंपळगाव वर्ग 5वा आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात दाखवणारे महाराष्ट्राच्या माथ्यावर प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजाबाईच्या संसाराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवबाईंना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली. भयानक आपल्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला होता. अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसा असेल ते राज्य, आणि कसा असेल तो छत्रपती, आणि कसा असेल तो छत्रपती. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा वेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटात लेवर, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे
आणि या विचारांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याचप्रमाणे वाटचाल केली. त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकंती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी गर्जना आसमसात घुमली आणि वयाच्या 16व्या वर्षीपासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊची. त्यांची जात होती मराठ्यांची. देशात लाट आणली भगव्या झेंड्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ, जय जिजाऊ. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्य धर्मपाल श्री दाक्षिण्य आदी गुणांनी गेले अनेक शतके पारतंत्र्यात बुडवलेले या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणूनच म्हणतात अंधार झाली